हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. चला, कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आजचा जो काही दिवस होता ना आणि खूप दिवसानंतर म्हणजे ज्याची आपल्याला आवड आहे ते आपण करू शकतो तसा होता. कारण मला हळदीचं लेपन वगैरे हे करायला ना खूप जास्त आवडतं. उंबरठ्यावरती रांगोळी काढायला, लेपन करायला. पण खूप दिवस झाले ना उंबरठ्यावरती लेपनच केलं गेलेलं नव्हतं आणि हे जे रुटीन आहे ना हे गुरुवारचं ते तुमच्यासोबत शेअरच झालेलं नव्हतं. अमावास्येच्या दिवशी पण साफसफाई वगैरे जर मी 15 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला असला ना तरीसुद्धा माझे 4-5 तास आरामात त्या व्हिडिओमागे गेलेले असतात. तर त्या दिवशी हे लेपन झालंच नाही. कारण बाकीचं घरात अजून बरंच काय काय जे आवरायचं असतंच तेवढं आपण व्हिडिओमध्ये दाखवूसुद्धा शकत नाही. तर त्याच्यातच माझा पूर्ण दिवस गेलेला होता आणि त्या दिवशीही मग लेपन राहून गेलेलं होतं. आज म्हटलं चला गुरुवार आहे आणि गुरुवारची जी सुरुवात आहे ना आपण छान अशा लेपनानेच करूया. मस्त छान उंबरठा स्वच्छ पुसून घेतला ओल्या कापडाने आणि एकदा सुक्या कापडाने मस्त पुसून झाल्यानंतर मग हळद, गोमूत्र, चंदन पावडर, गुलाबजल टाकून मस्त छान असं लेपन उंबरठ्यावरती करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना सुगंधित आपल्याकडे स्प्रे वगैरे असला ना तो पण थोडासा जर मारून घेतला ना लेपनामध्ये तर छानपैकी मस्त उंबरठ्यावरती ना असा सुगंध येतो. आणि छान वाटतंही असं उंबरठ्यावरती बघितल्यानंतर. आता वेदू ना स्कूलमधून आली ना त्यानंतर रांगोळी वगैरे सगळं माझं काढून झालेलं होतं आणि ती पण म्हटली की "बाई आता किती दिवसानंतर झालं तुझं हे सगळं? किती दिवस झाले रांगोळी वगैरेच नव्हती उंबरठ्याजवळ." म्हटलं "हो खरंच." म्हणजे जसं घरातल्या सगळ्यांनाच ना ती सवय होऊन गेलेली असते बघायची. म्हणजे त्या स्वच्छतेबाबतीत म्हणा किंवा कुठल्याही कामाबद्दल म्हणा काहीही जसं आपण स्वतःला सवय करून घेऊ ना तशी घरातल्यांनाही किंवा आपल्यालाही लागतेच. तर तसंच झालेलं. तर ती सुद्धा अशी म्हणत होती स्कूलमधून आल्यानंतर लेपन वगैरे रांगोळी बघितल्यानंतर. तर चला बाहेर लेपन वगैरे करून झालेलं होतं आणि देवघरातला कलश तेवढा घासून घ्यायचा होता आम्हाला. कारण देव वगैरे तर क्लीन करून झालेलेच आहेत. त्यामुळे आज फक्त कलशच स्वच्छ करून घ्यायचा होता. गुरुवारी, पौर्णिमेला, अमावास्येला असा कलश जो आहे ना तो घासून घेत असते मी आणि मंगळवारच्या दिवशी. म्हणजे आठवड्यातून 2दा होतोच, मंगळवारी आणि गुरुवारी. आणि असं जर मध्ये काही सणवार वगैरे आले तेव्हा. आणि खराब जास्त वगैरे झालेला असला ना तर तसा सुद्धा मग तो चांगला वाटत नाही. खराब दिसतो एकदम आणि देवघरामध्ये तर स्वच्छच ठेवलेला बरा असतो. नारळ आहे ना आता खूप दिवस त्यालाही पाणी वगैरे भेटलं नाही ना त्यामुळे त्याची पानं जरासं सुकल्यासारखी झालीत. आणि लावलाच जात नाही आहे तोही कारण कुंडी नाही आहे त्याला हवी तशी नारळाचं झाड लावण्यासाठी त्यामुळे. आणि देवघरात पण त्याला जागा कमीच पडत आहे. वाकून जात आहे ते झाड आतमध्ये कलशावरती ठेवल्यानंतर. बघू आता त्यालाही कधी लावून होतं तर. कारण अजून जर त्याला मोकळी जागा राहिली असती ना तर खूप छान अशी ग्रोथ ना त्याची झाली असती. बघू आता. चला मस्त छान कलश आहे ना घासून वगैरे घेतला आणि एका कापडाने मस्त पुसून घेतला म्हणजे जेणेकरून डाग वगैरे पाण्याचे त्याच्यावरती पडणार नाहीत म्हणून. आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे झालेली होती आपली गुरुवारची. व्यवस्थित असं जर आपलं रुटीन सुरू असलं ना कामांचं आणि मध्ये काही अडचण वगैरे नाही आली ना, तर व्यवस्थित ती कामं जी आहेत ना, ती होत राहतात. आणि जर मध्ये असा गॅप आला कुठल्याही कामांमध्ये, तर ते काम करण्याची किंवा जे रुटीन आहे ना, ते आपलं सुरू करायला ना अजून 2-4 दिवस तसेच जातात. आता जसं की आता जी नित्यसेवा आहे ना, ती सुद्धा होत नाही आहे. त्याच्यामध्ये पण आता मध्ये खिंडच पडलेली आहे. पण आता लवकरच सुरुवात जी आहे ना, आजच्या दिवसापासून करावी म्हटलं असा विचार चालू आहे. जेणेकरून सगळं व्यवस्थित असं होईल आणि ज्या गोष्टींना आपण सतत करत राहिलो ना, तर ती आपोआपच आपल्याला सवय होऊन जाते. आणि देवपूजा जर झाली नाही ना घरामध्ये, तर वातावरण अगदी कसं तरीच वाटतं. म्हणजे मनच लागत नाही. असं काहीतरी राहिल्यासारखं आपल्याला वाटत असतं. तर चला आजची मस्त छान अशी देवपूजा झालेली होती. फुलं वगैरे अजून मी जेव्हा बाहेर जाईल ना वेदूला आणायला,
तेव्हाच तिकडनं आणेल. कारण आता परत मध्ये काही जाणं होणार नाही आणि एकदाची 11:30ला माझं बाहेर जाणं झालं, की मग 12:30पर्यंत म्हणजे माझा पूर्ण 1 तास आहे ना तिकडेच मोडतो. त्यामुळे मग जेवढी कामं होता होईल ना, तेवढी मग मी 11 वाजेच्या आधी आवरायचा प्रयत्न जो आहे ना, तो माझा चालू असतो, की पटापट सगळं माझं आवरून झालं, की मग बाहेरून आल्यानंतर कसं काही वेळेला आपल्याला सुद्धा कंटाळाच येतो. त्यामुळे इतर दिवशी तर रुटीनप्रमाणे आपली कामं होतच राहतात. पण ज्या दिवशी असं हळदीचं लेपन वगैरे किंवा देवघरातलं आवरणं असं म्हटलं ना, तर त्या दिवशी थोडा वेळ 1-2 तास आपला त्याच्यामध्ये जरा एक्स्ट्राचं जातच असतो. कारण लेपन करायला, परत सुकायचं. मग ही जी कामं आहेत ना, ही जर सकाळी लवकर झाली ना, तर मग तितका वेळ आपला पुढे वाचतो. म्हणजे लवकर लेपन झालं की लवकर सुकतंही आणि लवकर आपल्याला पूजा वगैरे करता येते किंवा रांगोळी वगैरे काढता येते असंच. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी लगेच उंबरठ्याची पूजा करून घेतलेली होती. लेपन काही एवढं जास्त सुकलेलंच नव्हतं. आता पावसाळा असल्यामुळे ना लवकर सुकत नाही. आता उन्हाळ्यात कसं पटकन हवा कोरडी वगैरे असली की लेपन सुकलेलं असतं आणि प्रॉपर व्यवस्थित लेपन सुकलेलं नसलं ना, तर त्याच्यावरती ना आपल्याला गंध वगैरे लावायला, हळद-कुंकू लावायला मग त्याच्यावरती ओले ठिपके होतात आणि व्यवस्थित ते दिसतही नाही. त्यामुळे पूर्ण त्याला सुकू द्यावं लागतं पूजेच्या आधी. मग मी उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली आणि रांगोळी राहू दिली. कारण मला पिवळ्या कलरचं जे लेपन खाली केलेलं असतं ना लादीवरती, त्याच्यावरतीच रांगोळी काढायला आवडतं आणि ते सुकल्याशिवाय मग त्याच्यावरती आपण काही काढू शकत नाही. तर चला त्यानंतर मग माझी स्वयंपाकाची तयारी इथे चालू होती. रोजच काय बनवायचं कारण काही वेळेला ना मुलींनासुद्धा आवडत नाही ह्या भाज्या नको, त्या भाज्या नको असं चालूच असतं मुलांचं आणि वांगे तर ह्या दोघींना पण आवडत नाही. पण मग मला आज वांग्यांची भाजी बनवायची होती आणि जशी वेगळ्या पद्धतीची जर बनवली ना, तर मग खातात आवडीने आणि डेली जसं आमच्या इकडच्या असं बनवल्या भाज्या, की मग ते तितक्या जास्त आवडीने खात नाही. तर आज अशा पद्धतीने मग मी वांग्याची भाजी बनवलेली होती. मस्त कांदा वगैरे कट करून आपलं जे काही बेसिक मसाले असतात ना, ते घातलेले होते. टोमॅटो टाकलेला होता त्याच्यामध्ये आणि चांगला व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर मग उभे चिरून घेतलेले होते वांगे आणि त्याच्यामध्ये बटाटा एक घातलेला होता मी उभा चिरलेला. म्हणजे वांगे आवडत नाही ना, तर मग बटाटा तरी खातील दोघीही आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं होतं. आणि मस्त छान असं 5-10 मिनटं भाजी ना शिजवून घेतली. मस्त छान झाली होती बरं का अशा पद्धतीची सुद्धा. आता बऱ्याच ठिकाणी कसं वेगवेगळी पद्धत असते. आमच्या इकडे ना खास करून वांग्याची भाजीमध्ये कांदा वगैरे असं काहीच टाकत नाही. पण आता इकडच्या पद्धतीने मग मला बनवायची ती सवय झालेली आहे आणि कांदा वगैरे अशी ग्रेव्ही टाईप थोडंसं टोमॅटो पिघललेला असला ना, तर मुलीही आवडीने खातात मग ती भाजी. म्हणून मग मी तशाच पद्धतीची करते, सुक्की जरी असली तरी. आणि पटापट चपात्या वगैरे केल्या, स्वयंपाकाचं आवरलं, किचन वगैरे सगळं काही आवरून झाल्यानंतर मग मी रांगोळी काढायला सुरुवात केलेली होती. रांगोळी माझी 12:30 नंतरच काढून होते. कारण सकाळी मला वेळच नसतो रांगोळी काढण्यासाठी. कधीही मी वेदूला तिकडनं घेऊन आली, की त्यानंतरच मग मी रांगोळी काढत असते. कारण सकाळी खूप जास्त धावपळ असते आणि लेपनही सुकलेलं नसतं आणि सकाळी जर लवकर टिफिन झाला ना मग देऊन, तेव्हा जर वेळ असला थोडा तर होऊ शकतं. पण स्वयंपाकाचं जर असलं तर मग थोडा उशीर माझा त्याच्यामध्ये जातो. त्यामुळे मी दुपारच्या टायमिंगलाच मग उगाच घाई गडबड करण्यापेक्षा निवांत असा वेळ मग मला 12:30 नंतर भेटतो. त्यावेळेस मग मी ही कामं माझी जी काही निवांत आहेत, आवडीची आहेत, ती कामं मी त्या टायमिंगला करत असते. जेणेकरून घाई पण होत नाही आणि ती कामंसुद्धा व्यवस्थित अशी होतात आणि घाई गडबड कुठल्याही कामांमध्ये केली ना, तर मग ते काम एकतर बिघडतं नाहीतर व्यवस्थित काही होत नाही. त्यामुळे मग निवांतच केलेलं बरं आणि 12:30 ते 5:45 हा जो टायमिंग आहे ना, तो म्हणजे माझ्यासाठी मला बऱ्यापैकी तो टायमिंग मिळत असतो माझ्या स्वतःसाठी. मग त्यावेळेला मी माझ्या जे काही आवडीची कामं आहेत ना, ती करत असते. चला मस्त छान खूप दिवसांनी आज लेपन असं झालेलं होतं उंबरठ्यावरती आणि त्यानंतर खूप जास्त प्रसन्न असं वाटत होतं.
रांगोळी काढून झाली आणि त्यानंतर खूप जोराचा पाऊस ना सुरू झालेला होता आणि सिद्धीचे पप्पा रिटर्न आलेले होते पंढरपूरहून. त्यांची बॅग मी धुवून ठेवलेली होती. कालचीच धुतलेली होती ती, पण ती मी तिथंच ठेवलेली होती. म्हटलं चला आता पाऊस जोराचा सुरू झालेला आहे ना, तर ती बॅग काढून घेते आणि ही झाडं व्यवस्थित अशी कोपऱ्याला लावते, म्हणजे थोडंफार वरच्यावरती पानांना ना पावसाचं पाणी लागेल आणि झाडं छान होतील त्यासाठी. आणि ही जी मुलगी आहे ना आमच्या समोरची आहे, मी दरवाजा उघडला की मग तिला आमच्या घरात यायचं असतं. "मुझे आना है आपके घर पे." असं तसं तिचं सुरू असतं. आणि लहान मुलं म्हटली ना, मग ती कुणाचीही असू द्या, माझीसुद्धा अगदी लहान होती ना, तेव्हा समोरच्यांचं जरी दार उघडं दिसलं की लगेच पटकन त्यांच्या घरामध्ये जायचे. असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत झालंच असेल. तसं हिचं आहे. आमचा दरवाजा उघडा दिसला की मग ती डायरेक्ट घरात येते, नाही तर मग ठोकून सांगते, "दरवाजा खोलो." असं. चला, खूप जोराचा पाऊस येत होता आणि झाडं वगैरे मी मस्त बाहेर ठेवून दिलेली होती. थोडीशी नॉर्मल पाणी झाडांना लागत होतं आणि पंढरपूरहून अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर असं हे लोकं गेलेले होते, सगळी टीम त्यांची. तर तिकडनं मग हे अक्कलकोटहून ना माझ्यासाठी हे घेऊन आलेले आहेत. हे स्वामींचं घर आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. तर ही फ्रेम त्यांनी आणलेली आहे तिकडनं. ही मस्त पुढे दरवाजावरती मला लावून घ्यायची आहे. तर चला ताईंनो, सोबतच मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.